नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण एका सुंदरशा ब्लाउज पीसपासून एक DIY तयार करणार आहोत, म्हणजे मोठी बॅग बनवणार आहोत। तर अशा खूप जणांकडे असे ब्लाउज पीस पडलेले असतात, त्या ब्लाउज पीसचा आज आपण खूप सुंदर वापर करणार आहोत। तर बघा, मी एक कापड घेतलेला आहे आणि सेम हेच कापड आहे। याचा अर्धा भाग मी काढून घेतलेला होता। त्याच्यानंतर मी त्या कापडाला फॉर्म सीट वापरलेला आहे आणि अस्तर म्हणून एक जुना गाऊन वापर केलेला आहे। तर तुमच्याकडे फॉर्म सीट आपण बघा नवीन साड्या घेतो त्याच्यामध्ये जे फॉर्म सीट निघतं त्याचाही तुम्ही वापर करून याच्यात घेऊ शकता। तर मेजरमेंट तुम्ही बघू शकता, मी 20x8 इंचाचं हे माप घेतलेलं आहे। सेम माप घेतलं तरी चालतं, म्हणजे 8-8 बी चालतं, 9-9 इंचाचं बी चालतं। तर आपल्याला फक्त स्क्वेअर घ्यायचं आहे, चौकोनी घ्यायचं आहे। तर हे मी माप तुम्हाला दाखवते। तर मी जे 20 इंचाचं माप घेतलेलं होतं त्याला मी फोल्ड केलेलं आहे। फोल्ड केल्यानंतर ही जी खालची जी बाजू आहे या ठिकाणी आपल्याला 1.5 इंचाचं बॉक्स बनवायचं आहे। तर हे बघा 1.5 इंचाचं 1.5 इंचाचा आपल्याला हा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे चौकोनी बॉक्स बनवायचा आहे। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी बॉक्स बनवायचा आहे। सेम त्याच पद्धतीने मी इकडे दुसरीकडे बी बनवते। आणि हे जे स्क्वेअर बॉक्स आपण बनवलेले आहे त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। ते हे बघा मी कट करून घेतलेलं आहे। कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की ही जी बाजू आहे ही जी वरची जी बाजू आहे तिथे आपल्याला आपल्या आवडीनुसार पायपिंग करायची आहे। तर माझ्याकडे मी एक ब्लॅक कलरचा कपडा घेतलेला आहे आणि या ब्लॅक कलरच्या कपड्याने मी त्याला पायपिंग करत आहे। तर तुम्ही ते बघू शकता की 3 गुणिले मी असं पूर्ण माप घेतलेलं आहे। जो वरची साईड आहे ते तसं माप घेतलेलं आहे पूर्ण। त्याच्यानंतर त्याला आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर एक्स्ट्रा कट करून घेते। शिलाई मारल्यानंतर आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून त्याला पायपिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला दोन्हीही साईडने व्यवस्थित पायपिंग करून घ्यायची आहे। ते हे बघा मी पायपिंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी पायपिंग आहे त्या ठिकाणी आपल्याला चेन अटॅच करायची आहे। ही खूप सोपी पद्धत आहे चेन जॉईन करायची। तर मी तुम्हाला दाखवते। मी चेन घेतलेली आहे। चेन ही मी सेम जी वरची बाजू आहे तशीच ती 19 इंचाचीच मी चेन घेतलेली आहे। आणि आता आपल्याला चेन कशी जॉईन करायची आहे मी तुम्हाला दाखवते। ही चेन आपल्याला फक्त अशी सरळ ठेवायची आहे आणि सरळ ठेवून जो आपण पायपिंग केलेला भाग आहे तो असा व्यवस्थित ठेवायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला फक्त शिलाई मारायची आहे। ही जी पूर्ण आहे तिथे शिलाई मारून घ्यायची आहे दोन्हीही साईडला। ते हे बघा मी दोन्हीही साईडला शिलाई मारून घेतलेली आहे। चेन आपली जॉईन करून घेतलेली आहे। ते हे बघा मी चेन जॉईन करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी हँडल बनवलेले होते सेम त्याच कापडाचे। तुम्ही वाटतं कॉम्बिनेशन म्हणून ब्लॅक कलर बी वापरू शकतात, मी रेडच कलर घेतलेला आहे। तर हे बघा अशा पद्धतीने मी 2 असे 22 इंचाचे हँडल बनवलेले आहे। ते हँडल कसे जॉईन करायचे मी तुम्हाला याच्यात छोटीशी ट्रिक सांगते। मी काय केलेलं आहे की या दोघांचा मध्य घेतलेला आहे, म्हणजे ही दोन्ही अशी बाजू आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे आणि त्याचा मध्य घ्यायचा आहे। तर हा मध्य आलेला आहे आणि मध्य घेतल्यानंतर आपल्याला 4-4 इंचाचे माप करायचे आहे। म्हणजे जे मध्य घेतलेलं आहे तिथून आपल्याला 4 इंच उजवीकडे आणि 4 इंच डावीकडे असे आपल्याला त्याचे माप घ्यायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला ते हँडल जॉईन करायचे आहे। ते हे बघा या ठिकाणी आपल्याला असे व्यवस्थितपणे हँडल जॉईन करून घ्यायचे आहे। दोन्हीही साईडना सेम माप घ्यायचे आहे। हे बघा मी दोन्हीही साईडना सेम माप घेतलेलं आहे आणि हँडल असे दोन्हीही साईडने व्यवस्थितपणे जॉईन करून घेणार आहे। ते हे बघा आपले हँडल जॉईन झालेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ही जी बाजू आहे, ही जी चेनीजवळची ही जी 3 बाजू आहे, म्हणजे ही एक बाजू तिथे आपल्याला 1-1 इंचाचा बॉक्स घ्यायचा आहे, म्हणजे 1.5 इंचाचा बॉक्स घ्यायचा आहे। ते हे बघा इथे आपण 1.5 इंचाचा बॉक्स घेतलेला आहे।
त्याच्यानंतर दुसऱ्याही साईडला 1.5 इंचाचा बॉक्स घ्यायचा आहे। परत आपले हे बॉक्स चारही तुकड्याला म्हणजे चारही बाजूला घ्यायचे आहे। तर हे बघा या ठिकाणी सुद्धा आपण 1.5 इंचाचा बॉक्स घेतलेला आहे। तर आणि इथे बी आपल्याला 1.5 इंचाचा बॉक्स घ्यायचा आहे आणि हे 1.5 इंचाचे जे बॉक्स आहे त्याला आपल्याला कट करून घ्यायचे आहे, चारही बॉक्स। तर हे बघा नीट बघा, चेनीकडे यायचं नाहीये, फक्त आपल्याला चारही बॉक्स कट करायचे आहे। तर हे बघा मी चारही बॉक्स कट करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे, रनर ॲड करायचं आहे। रनर ॲड झाल्यानंतर ही जी बाजू आहे याला आपल्याला उलटी करून घ्यायची आहे। तर हे बघा आपण हे सरळ करून घेतो, म्हणजे व्यवस्थित करून घेतो उलटी। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे असं मध्य व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे, चेनीची बाजू वरती आली पाहिजे आणि हे व्यवस्थित करून इथे आपल्याला शिलाई मारायची आहे। ते हे बघा मी शिलाई मारून झालेली आहे। त्याच्यानंतर हे जे आपण 4 कॉर्नर केले होते त्याचे एक्स्ट्रा जे उरलेलं आहे चेन ती मी कट करते दोन्हीही बाजूची। कट केल्यानंतर आपले हे चारही जे आपण भाग कट केले होते त्याला असे समोरासमोर घ्यायचे आहे आणि जॉईन करून घ्यायचं आहे, म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे। ते हे 2 तुकडे असे मी जॉईन केले आणि त्याला शिलाई मारत आहे। तर हे बघा मी शिलाई मारून झालेली आहे। त्याच्यानंतर मी काय करणार आहे की हे दिसणारे जे भाग आहे त्याला हे असे ब्लाऊजचे शॉपिंग बॅगचे काही तुकडे आहेत ते असे व्यवस्थित बनवून या चारही तुकड्यांना मी पायपिंग करून घेणार आहे। ते हे चारही तुकडे आपण व्यवस्थितपणे पायपिंग करून घेऊया। तर हे बघा मी पायपिंग करून घेतलेले आहे चारही तुकड्याला। आता मी तुम्हाला बॅग दाखवते की आपल्या बॅगचा लुक कसा येणार आहे। एक साध्या सिंपलच्या ब्लाऊज पीसचा आणि घरगुती काही असे सामान वापरून मटेरियल वापरून अतिशय सुंदरशी आपण ही शॉपिंग बॅग तयार केलेली आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। तर हे बघा किती सुंदर हा आपली बॅग तयार झालेली आहे। बघा खूप असे हे येतात, सण येतात आणि खूप जण एकमेकींना ब्लाऊज पीस भेटवस्तू देत असतात। मकर संक्रांत घ्या, आपण असे खूप परत महालक्ष्मीच्या उपासाला बी आपण उद्यापनाला बी कोणाला ब्लाऊज पीस वाटतो। ते साध्या सिंपलशाच ब्लाऊज पीसपासून अतिशय सुंदरशी मी अशी बॅग बनवलेली आहे। आणि हा बॅगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका आणि छान छान कमेंट करा, जेणेकरून आम्ही अजून तुमच्यासाठी नवीन नवीन आयडिया घेऊन येऊ आणि छानपैकी व्हिडिओला सपोर्ट करा। परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर। जय हिंद, जय भारत।